मी आतापर्यंत 22 देशात गेलो असेल असंच काही नाही हो. जग भिकारी आहे, भिकारी, काहीच नाही. ते आखाता बिखाता दुबई तिकडे ते काय 1 गुंठा जमीन नाही द्यायला खाली. 9 देशात जमीन नाही. इथून माती नेते, तिथं वाळूत खड्डे करते, मग त्याच्यात झाड लावते. आम्ही तोडे नाही तरी लेवीन. लय फरक आहे ना. तिथं विचारलं पाऊस कधी पडला तर म्हणे 5 वर्ष झाले तेव्हा 5 मिनिटं पडला होता. पण राहते काय टकाटक. सिंगापूरला म्हणे स्वतःचं एक थेंब पाणी नाही आणि पाणी विकायचा धंदा आहे त्यांचा. काय जगात आश्चर्यजनक हो. आमच्या इथे काय नाही आहे. एक भाजी जर आम्ही रोज बदलून केली तर मला असं वाटतं 3 वर्ष नंबर नाही यायचा. तरी आमच्या घरात भांडणं होत असून तीच भाजी करते तर याला काय इलाज आहे. आता दोष कोणाला द्यायचा. खरं परमेश्वराने खूप दिलेलं आहे, आपलं खूप दिलेलं आहे. मला फिरायचा खूप नाद आहे, वाचायचा खूप नाद आहे. सिनेमा पाय, नाटकं पाय, पाहतो. जरी शिकलो नाही तरी डोळ्याचं आहे. म्हणून ते पाहून माणसाचा एक स्वभाव आहे, आपल्यात जळपेपणा एक असतो एका कोपऱ्यात. कुठं पाहिलं की मला असं असायला पाहिजे. आणि तेच मी माझ्या गावाच्या कामात आणला तो जळपेपणा. जिथं काय मला चांगलं दिसलं ते माझ्या गावात पाहिजे असं मला वाटलं. त्याचा फायदा इकडे झाला मला. काय दुसरं काय. 22 पुरस्कार मिळाले गावाला आत्तापर्यंत. 3.5 कोटी रुपयाचे पुरस्कार आहेत. खूप लोक आले. मागचे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील आले, शरद पवार साहेब आले, पंकजाताई आल्या, मुनगंटीवार साहेब आले, लोणीकर साहेब आले, आदित्य ठाकरे साहेब आले, अधिकारी किती आले, दुसऱ्या राज्यातले सभापती, मंत्री, आणि प्रत्येकाने काही ना काही देऊन गेले. आम्ही न मागता खूप दिलं आणि सगळ्या पक्षाच्या लोकांनी दिलं आणि मी कोणाच पक्षाचं नाही. सगळ्याला वाटतं आपल्याच पक्षाचं आहे. काय आपल्याला घेणं आहे ते कोणत्याही पक्षाचे असो. आपल्याला काय, आपल्या गावासाठी येतंय, आपल्याला काही मदत करते, आपल्या तोंडावर हात फिरते, बस झालं ना. आपल्याला काय घेणं आहे. अनेक संस्था आल्या. मला तर असं वाटतं देशातली एक संस्था अशी नसेल की ती माझ्या गावाला आली नसेल आणि तिने पाहिलं नसेल, अभ्यास केला नसेल. मोठ्यातल्या मोठ्या, मग ते टाटा बिर्लाची असू द्या, रिलायन्सची असू द्या, अजून कोणते, श्री श्री रविशंकर असू द्या, नाशिकचे मोरेदादा असू द्या, RSS असू द्या, कोणते असू द्या, मला मुस्लिमचे असू द्या, ते इस्लामी, कोणते बी, आणि मला सगळे चालते. कारण तुम्हाला शपथ खाऊन सांगतो, माझा अनुभव, मला वाईट कशात दिसतच नाही हो. कशातच दिसत नाही. आमच्या पोटात काही काळा असलं का मग आम्हाला सगळं वाईट दिसतं, हे माझं मत आहे. मग काय वाईट